लग्न झाल्याच तुझ्या घरच्यांनी ठरवलं होतं ह्याची कुठली ना कुठली चूक काढायची आणि ह्याला भांडून आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं, आपल्या दमात ठेवायचं, हे त्यांनी ठरवलंच होतं. त्यामुळं आपण दोघं नवरा बायकोनी वडापाव खाला, पाणीपुरी खाली, कुठंतरी सारसबागला फिराय गेलं, सिंहगडला फिराय गेलं, सरपौद्यांना फिराय गेलो की तुझे आई वडील लगेच भांडायचे. सारसबागला फिराय का गेलात, सिंहगडला फिराय का गेलात, वडापाव का खाला, पाणीपुरी का खाली, सरपौद्यांना फिरायला का गेलात, काय गरज आहे फिरायला जायची, काय गरज आहे पाणीपुरी खायची. आता ह्या काय चुका आहेत का भांडायला आणि तांडायला? तरी पण समजा मी मार्केट यार्डहून 4 वाजता 5 वाजता संध्याकाळी घरी आलो, तर त्या गोष्टीवर पण तुम्ही मार्केटहून लवकर घरीच का येता? आणि आपण संध्याकाळी 8 वाजता जेवण केलं ना, तुम्ही 8 वाजता लवकरच जेवण का केलं? तुम्ही सगळ्यांसोबत 9 वाजता 10 वाजता उशिरा का नाही जेवण केलं? मी म्हणायचं मला लवकर भूक लागते म्हणून मी लवकर जेवतो. तर तुझा आई वडील हे जेवणावरून सुद्धा भांडायचे, कारण ते कायम माझी काही ना काही बारीक सारीक चुका शोधायचे. चुका असली की भांडाय बघायचे, पण ह्या चुका नव्हत्याच ना, तरी ते मला असं दमात ठेवण्यासाठी कशाहून विनाकारण भांडायचे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तर माझा भाऊ म्हणायचा घरामध्ये, तिथं आम्ही सगळे एकत्र असताना, की गाळ्याचं भाडं मीच भरतोय, घराचं भाडं मीच भरतोय, घरातला खर्च मीच बघतो, आणि बाप्पू घरात काहीच खर्च करी नाही, घरातलं काहीच बघा नाही तो, असं माझा भाऊ म्हणायचा. तर त्याबद्दल मी आकाला म्हणलो की भागवत बघ ना, मोठारपण करतोय म्हणलं. तर तुझ्या आईवडिलांना हे कळल्यावर त्यांनी मला भांडाय सुरू केलं, तुम्ही भागवतला मोठारपण करता असंच का मानलात, असं म्हणून भांडायचे. आता माझा पगार तर भागवत जवळ असायचा, भागवतकडून पैसे माझ्या हातात आल्याशिवाय मला घरात कुठं वापरता येणारच नाहीत ना. आणि मग त्यांच्या लक्षात आल्यावर मग म्हणले हा भागवतचं चुकतंय, भागवतकडून असं भागवतनी बोला नाही पाहिजे, कारण भागवत जवळच पैसे आहेत म्हणल्यावर. अशीच काय ना काय कारणं काढून माझा कमीपणा दाखवण्यासाठी माझ्या चुका काढून मला विनाकारण भांडायचे. रात्रीचे 1 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, किती बी वेळ. आणि हे असं रोज व्हायचं, दिसाड रोज 3 महिने ह्या गोष्टी चालूच होत्या. आणि ह्यात माझी कसलीच चूक नसायची. आणि कधी कधी ते म्हणायचे पण, तुमच्या चुका सापडते, मग बोलू. म्हणजे तुझे आई वडील माझ्या चुकांचीच वाट बघत होते. हा समजा आमची नवरा बायकोचा काय वाद होत असेल तर मग ह्यांनी भांडायला बोलायला पाहिजे, पण तसं काहीच नव्हतं. उलट आम्हाला सुखाने तिथं खाऊनच दिलं नाही एक दिवस पण. ह्या असल्याच त्रासामुळं मला मार्केट सोडावं लागलं आणि पुणे सोडून गावाकडे आलो.